यानंतर कित्येक कंपन्यांनी कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कर्मचारी कपात सुरू केली होती। परंतु कोरोना जाऊन 2 वर्ष उलटली तरी सुद्धा कर्मचारी कपातीचा ट्रेंड अजूनही सुरू आहे। म्हणजे आकडेवारीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जगभरातील 186 टेक कंपन्यांनी सुमारे 50,000हून अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं असल्याचं समोर आलंय। आधीच बेरोजगारीचं वाढतं प्रमाण, त्यात हे टेक ले ऑफचं सावट। पण या टेक ले ऑफ मागचं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर जसं की आधीही बोललं की आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात जगभरातील 121 कंपन्यांमधील 34,007 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं होतं। यानंतर फेब्रुवारी महिन्यात सुद्धा हाच ट्रेंड पाहायला मिळाला। फेब्रुवारी महिन्यामध्ये 74 कंपन्यांनी 15,379 कर्मचाऱ्यांना कमी केलं। जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीची आकडेवारी निम्मी असली तरी कित्येक कंपन्यांनी यावर्षी आपण आणखी ले ऑफ करणार असल्याचे संकेत आतापासून दिलेत। इंडियन एक्सप्रेसनं याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे। पण या टेक ले ऑफ मागचं नेमकं कारण काय आहे? तर यातलं पहिलं कारण आहे रिस्ट्रक्चरिंग। एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यामागे कित्येक कारण आहे। अमेरिका आणि जगभरातील कित्येक कंपन्या सध्या रिस्ट्रक्चरिंगवर भर देत आहेत, त्यामुळे कित्येक पोझिशन्स गायब केले जात आहेत। यासोबतच कॉस्ट कटिंग हे देखील एक प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे। दुसरं म्हणजे रिसेशनची भीती। सध्या जगभरातील मार्केट हे अगदी अनिश्चित स्वरूपात आहे। जपानमध्ये आर्थिक मंदी आलेलं स्पष्ट झालंय, तर अमेरिका आणि इतर मोठ्या देशांवर देखील मंदीचं सावट आहे। त्यातच हे वर्ष निवडणुकांचं असल्यामुळे सरकार बदललं जाऊन त्याचा परिणाम मार्केटवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे कित्येक कंपन्या सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। कंपन्यांनी ले ऑफ सुरू केलं आहेच, मात्र हायरिंग देखील थांबवलंय। तिसरं कारण म्हणजे ओव्हरस्टाफिंग। मार्क झुकरबर्गनं आपल्या मुलाखतीत हा मुद्दा सांगितला होता। कोरोना काळात सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे टेक कंपन्यांनी भरमसाठ हायरिंग केलं होतं। आता जग हळूहळू पूर्ववत होत असताना लोक पुन्हा ऑफलाईन पर्यायांकडे वळत आहेत। त्यामुळे कोरोना काळात जादा भरलेल्या लोकांना कामावरून कमी केलं जातंय। चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एआय। गेल्या 2 वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉक्स आणि जनरेटिव्ह टूल्स मोठ्या प्रमाणावर वाढलेत। यातील कित्येक टूल्स हे एकाच वेळी 10 लोकांचं काम करण्यासाठी समर्थ आहेत। त्यामुळे देखील कित्येक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्यात। या आणि अशा कित्येक कारणामुळे जगभरातील कंपन्या या आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करतात। आता याचाच फटका कुठेतरी भारताला सुद्धा पाहायला मिळू शकतो। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सकाळच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।